आर यू एक्सायटेड? एक्सायटेड कशासाठी? एक्साइटमेंट तुम्हाला पुढे पुढे कळेलच कशासाठी. आज मी काहीतरी वेगळं करणार आहे. आज मी थोडीशी बाहेर चालली आहे. बाहेर इन द सेन्स आज आहे ह्यांची सुट्टी, तर म्हटलं थोडं गार्गी गेली आहे स्कूलला, तर आम्ही कपल म्हटलं थोडंसं बाहेर जावं फिरण्यासाठी. काही नाही, बस चहा नाश्ता करून बाहेर येणार, कारण तोपर्यंत तर वाजणार आहेत 12. आम्ही कुठे जास्त बाहेर जाऊ शकत नाही. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नो मेकअप लुक. ओन्ली 5 मिनिट्समध्ये हा लुक कंप्लीट होऊन जातो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला ओन्ली 5 किंवा 6 गोष्टी लागतात. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवेल की पहिल्यांदा काय लावायचं. तर पहिल्यांदा लावायचं आहे मॉइश्चरायझर. मी निव्याचं मॉइश्चरायझर वापरते. तुम्ही कुठलंही वापरू शकता जे तुम्हाला स्किनला सूट होईल. माझी थोडी ड्राय स्किन असल्या कारणाने मी निव्याचं मॉइश्चरायझर वापरते. तर तुम्ही कुठलंही वापरा, तुम्हाला जे सूट होईल ते. त्यानंतर मस्त असं मॉइश्चरायझर लावल्यानंतर एक बीबी क्रीम घ्या. तुम्ही कुठलीही घ्या, लॅक्मेची घ्या किंवा अदर कुठलीही बीबी क्रीम घ्या. मी तर लॅक्मेची वापरते. लॅक्मेची मला सूट होते त्या कारणामुळे. तर बीबी क्रीममध्ये पण शेड्स येतात. तुमच्या स्किन टोन वाईज तुमच्याकडे शेड्स येतात. तुम्ही कुठलाही तुमच्या स्किन टोन वाईज शेड परचेस करू शकता. आणि माझे केस आहेत ते छोटे छोटे आहेत. तुम्हाला माहितीच असेल की मी न्यू हेअरकट केला आहे, जो कोरियन स्टाईल आहे. तर ते छोटे छोटे जे केस आहेत ते पुढे पुढे येतात. त्यामुळे मला क्लिप्स हे लावावे लागतात जेव्हा कधीही मी मेकअप करेल किंवा काही फेसचा असेल तर तेव्हा. तर हा मेकअप लुक खूप इझी आहे आणि पटकन होणारा आहे. तर मी पटकन लावली ती बीबी क्रीम आणि स्पंजच्या साहाय्याने पटकन ती मी मर्ज करून घेतली. मर्ज करायला जास्त काही मेहनत लागत नाही, कारण तुम्ही पटापटा जर तुमचा हात बसलेला असेल तर तुमच्याकडनं पटकन मर्ज होते. पण मी कधीतरी मेकअप करते, त्याच्यामुळे माझा हात बसलेला नाही आहे. त्यामुळे माझा मेकअप हा थोडा स्लो असतो, स्पेशली जेव्हा क्रीम लावते. आणि आता आहे आयब्रोजचा टाईम. मी तर 2 in 1 पेन्सिल वापरते. तुम्ही कुठलीही वापरा आयब्रोजला, कारण मार्केटमध्ये एवढे ब्रँड्स आहेत आणि एवढ्या वेगवेगळ्या टाईपच्या पेन्सिल्स मिळतात. पण ही माझी फेवरेट आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला दुसऱ्या साईडला ब्रश मिळतो, जो तुम्ही पहिल्यांदा काजळ टाईप असतं, त्यामध्ये आयब्रो पेन्सिल ब्लॅक कलर असते, ब्राऊन असते. तर मला ब्लॅकच आवडतो, त्यामुळे मी ब्लॅकच घेते. ब्लॅक कलरनी पटकन आयब्रोज करून घ्यायच्या दोन्ही साईडनं. आणि हे द्यायचं की बोथ साईड सेम आल्या पाहिजेत. एक वर खाली किंवा डार्क लाईट अशा नाही आल्या पाहिजेत. ब्रश केला मी त्यानंतर मस्तपैकी ब्रशनी पटकन शेप देता येतो आणि मला पटकन इझी पडतं. त्यामुळे मी ही पेन्सिल वापरते. तर तुम्ही कुठलीही वापरा जी तुम्हाला हँडी आहे, तुम्ही पटकन हँडल करू शकता. थर्ड स्टेप आहे मस्कारा. तुम्ही काजल हा एक ब्रँड आहे, मी त्याचा वापरते. मस्कारा तुम्ही वॉटेवर मी जसं सांगितलं तुम्ही कुठल्याही ब्रँडचे वापरा. मला हा ब्रँड आवडतो कारण हा थोडा डार्क आहे आणि मला डार्क लॅशेस खूप आवडतात. मी आर्टिफिशियल लॅशेस लावत नाही, कारण त्या खूप हेवी असतात आणि त्यांनी खूप डोळे दुखतात. त्याच्यामुळे ह्या मी पटकन मस्कारा लावून मोकळी होते. तुम्हाला सांगते, मी खालच्या लॅशेसला मस्कारा लावणे इतकं हार्ड जातं आणि मला नेहमी डोळ्यात जातं आणि माझ्या डोळ्यांमधनं पाणी येतं, म्हणजे सगळं वेस्ट जातं. आता लास्ट 4th स्टेप आहे पावडर. कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही कुठलीही वापरा. मी ही वापरते. पर युअर चॉईस, तुम्ही कुठलीही वापरा. खूप इझिली ही कॉम्पॅक्ट पावडर पटकन चेहऱ्यावरती मर्ज होऊन जाते. आणि त्यानंतर येते लास्ट अँड फायनल 5 लिपस्टिक. मी खूप लाईट लावते. मी कुठलीही लिपस्टिक लावते जी ॲज पर मूड असेल ती. मी शुगरची लावते, पण शुगरची घेतली होती मी, पण ती खूप डार्क होत होती, त्यामुळे मी शुगरची लावली नाही. आणि तुम्ही लूक बघितला असेल, खूप सिम्पल मिनिमलिस्टिक आणि एकदम फ्रेश लुक तयार होतो. नो मेकअप लुक. तुम्हाला जर इझिली पटकन 5 मिनटात रेडी व्हायचं असेल तर हा मेकअप लुक तुम्ही कधीही ट्राय करू शकता. त्यानंतर हे नवीन शूज मी ऑर्डर केलेले ॲमेझॉनवर इझिली तुम्हाला मिळून जातील. व्हाईट शूज माझे फेवरेट आहेत, त्यामुळे मला ॲमेझॉनवरनं मी ते परचेस केले. तुम्हीही परचेस करू शकता. मी लिंक खाली देईल. तुम्ही ॲज पर युअर साईज तुम्ही ऑर्डर करू शकता. अशी मी फटाफट रेडी झाले. तोपर्यंत युवराज रेडी होत होते आणि मी माझा लुक तुम्हाला दाखवते परफेक्ट कसा आहे. हे बघा, ही जीन्स आणि ही थोडी मला लूज होत होती, कारण आत्ता तब्येत माझी कमी झाल्यामुळे. आणि आम्ही त्यानंतर गेलो कारमध्ये. आणि बाईकला काय झालं होतं की बाईकची कुणीतरी हवा सोडून दिल्या कारणाने आम्हाला बाईक सोडून आम्हाला कारनी जावं लागलं, कारण मला कार एवढी आवडत नाही, बाईक खूप आवडते. तर हे आमचे आहे बाहेर स्वीट आणि सुंदर असे मोमेंट्स जे तुमच्यासोबत मी शेअर केले. माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.